मॅथमॅटिकल लॉजिक किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग हा एक टॉपिक आहे 12th मध्ये. तर त्याचं आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. पर्टिक्युलरली स्टेटमेंट जे आहे ते लॉजिकल फॉर्ममध्ये आहे. PQRS फॉर्ममध्ये आहे स्टेटमेंट. ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला बघायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं बेसिक लागणार आहे. तर त्या अगोदर आपण समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण एक प्रॉब्लेम डिस्कस करू. आम्ही आमचं जोशी मॅथ्स क्लासेसचं यूट्यूब चॅनल आहे, त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्याकरता वेगवेगळे क्वेश्चन, पर्टिक्युलरली JEE CET बोर्डचे डिस्कस करत असतो. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. आपण क्वेश्चन बघू. हा सगळ्यात पहिल्यांदा हा टेबल बघू आपण. समजा P आणि Q हे स्टेटमेंट आहेत. हे दोन्ही पण ट्रू असू शकतात. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असू शकतो. पहिला फॉल्स दुसरा ट्रू असू शकतो किंवा दोन्ही पण फॉल्स. आता समजा P आणि Q आहे, याचं जर R असेल तर R मध्ये ॲटलिस्ट 1 T असेल तर T असते. या दोघांपैकी कमीत कमी एक T असेल तर T. आता इथं दोन्ही पण T आहेत म्हणून T. इथं दोन्हीपैकी एक T आहे म्हणून T. इथं दोन्हीपैकी एक T आहे म्हणून T. दोन्हीचे दोन्ही F आहेत म्हणून F. आता हे अँड, त्याला आपण कंजक्शन म्हणतो, त्याला डिस्जंक्शन म्हणतो. त्या अँडमध्ये दोन्हीचे दोन्ही T असेल तरच T, नाही तर मग F. दोन्हीपैकी एक जरी F असेल तर F. हे झालं कंजंक्शन. त्याच्यानंतर इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये काय असतंय, तर पहिलं T आणि दुसरं F असेल तर F होत आहे. इव्हन पहिलं F आणि दुसरं Tला पण नाही. फर्स्ट T सेकंड F असेल तरच F, अदरवाईज सगळे T. आणि शेवटचं जे आहे डबल इम्प्लिकेशन. तर डबल इम्प्लिकेशनमध्ये सिमिलर जे असतात त्याला T येत आहे. जसं की आता इथं TT आहे म्हणून T. त्याच्यानंतर पुन्हा FF आहे तर त्याला T. आणि जे अपोजिट असतात TFला F, FTला F. हा ट्रूथ टेबल आहे, हा इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं एक छोटंसं टेबल मी काढलंय निगेशनचं. समजा स्टेटमेंट ट्रू आहे तर त्याचं निगेशन म्हणजे निगेटिव्ह, ते फॉल्स असते. स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू असते. तर आता आपण प्रॉब्लेम डिस्कस करू. तर प्रॉब्लेममध्ये बघा, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इफ P अँड Q आर ट्रू. ह्या स्टेटमेंटमधले P आणि Q हे ट्रू आहेत आणि R आणि S हे फॉल्स आहेत. तर आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. आता ते कसं फाइंड करायचं ते बघू आपण. इथून मी सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा हे निगेशन हे असंच ठेवतो. आता निगेशन P. आता आपल्याकडे P आणि Q हे दोन्ही पण ट्रू आहेत, परंतु इथं निगेशन P आहे त्याच्यामुळे हे F होईल. Pचं निगेशन आहे F अँड Q Tच आहे, हे दिलेलंच आहे आपल्याला. P पण Tच आहे पण हे निगेशन P असल्यामुळे F झालं. R. आता S मध्ये F आहे, इम्प्लाइज. S मध्ये F आहे, इम्प्लाइज. निगेशन Q. आता Q T आहे त्याच्यामुळे निगेशन Q F झालं. हा झाला पहिला पार्ट, फर्स्ट. इथं डबल इम्प्लाइज. या ठिकाणी P म्हणजे T आहे, R म्हणजे F आहे. हे गिव्हनच आहे आपल्याला. PQ च्या व्हॅल्यू जे आहेत ते ट्रू सांगितलेत, RS F सांगितले. फक्त निगेशन झालं तर उलटं करायचं. जसं की आता PT आहे, निगेशन P असल्यामुळे F झालं. Q पण T आहे, निगेशन Q असल्यामुळे F झालं. त्याला सॉल्व्ह करू. हे बाहेरचं निगेशन असंच ठेवतो. याच्यामध्ये F अँड T. आता मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच, अँडमध्ये दोनशे दोन्ही T असेल तर T होते. आता इथे अँडमध्ये एक F आहे त्यामुळे हे F झालं. और इम्प्लाइजमध्ये काय असते, सिंगल इम्प्लाइज, सिंगल ॲरो. पहिला T आणि दुसरा F असेल तर F, अदरवाईज T. त्यामुळे हे T झालं. इथं हे T आलं, डबल इम्प्लाइज. आता इथं अँडमध्ये दोन्हीच्या दोन्ही T असेल तरच T, नाही तर मग F. आता पुन्हा हे ऑर, ऑर F और T. ऑर मध्ये कमीत कमी एक T आलं तर T होतंय. T निगेशन T डबल इम्प्लाइज F. निगेशन T डबल इम्प्लाइज F. आता निगेशन T म्हणजे पूर्ण F आहे. Tचं निगेशन F डबल इम्प्लाइज F. आता डबल इम्प्लाइज मध्ये दोन्ही सेम असतील, दोन्ही T असतील किंवा दोन्ही F असतील तर ते T येत आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या स्टेटमेंटची, हे जे स्टेटमेंट आहे तर त्याची कंप्लीट ट्रूथ व्हॅल्यू ही T येते, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. अशा पद्धतीने आपण लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक जे आहे तर त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण डिस्कस करतो. ह्याच्यातली एक व्हरायटी आपण एक एक्झाम्पल बघितलंय, या आधारे तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. अशाच पद्धतीचे क्वेश्चन
तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला भेट द्या. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे इथं, त्याच्यावर तुम्ही काही तुमचे क्वेरीज असतील तर पाठवू शकता. थँक्यू.